म्हाडानं यावेळी ठाणेकरांनाही पर्वणी उपलब्ध करून दिली। मुंबईप्रमाणेच बाळकुंभ भागात जवळपास 300 स्क्वेअर फुटांची 100 घरं तर कावेसर म्हणजेच घोडबंदर भागात 1 BHKची जवळपास 164 घरं लॉटरी मार्फत मिळणार आहेत। ही घरं चांगल्या स्थितीत बांधण्यात आली आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। ठाणे किंवा मुंबईमध्ये आपलं स्वतःचं घर असणं असं प्रत्येकाचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं। सर्वात मोठी समस्या म्हणजे घरांच्या वाढत्या रेट्स, घरांच्या वाढत्या किमती आणि ह्याच्यावरतीच उपाय म्हणून म्हाडाने अशा जे सामान्य लोक आहेत त्यांच्यासाठी एक लॉटरी काढलेली आहे। ह्या लॉटरीमध्ये 19 घरं ही ठाण्यातील बाळकुंभ भागामध्ये तर कावेसर भागामध्ये 164 घरं म्हाडाची असणार आहेत ह्या लॉटरीमध्ये। त्यामुळे ठाणेकरांना एक सुवर्ण संधी असणार आहे आपलं एक घर बनवण्याची। आपण बाळकुंभमधील त्याच फ्लॅटमध्ये आलो आहोत, त्याच घरामध्ये आलो आहोत। तुम्ही बघू शकता हेच ते घर आहे। जवळपास 300चा हा स्क्वेअर फूटचा हा एरिया आहे। वन रूम किचनचा हा परिसर आहे। छान असं घर आहे, लोकेशनही खूप छान आहे। बाळकुंभ नाक्यावरतीच हे घर आहे आणि तुम्ही बघू शकता किचन ही चांगल्या पद्धतीने सजवलेलं आहे। एकंदरीत ठाणेकर किंवा मुंबईकरांना जे घराचं स्वप्न पडतं ते घराचं स्वप्न साकार करण्यासाठी एक छान असं घर आहे। अशी 19 घरं इथे आहेत तर कावेसरला त्याहून मोठी म्हणजे 1 BHKची घरं आहेत ती 164 घरं आहेत आणि ठाण्यामध्ये अशा परिसरामध्ये फक्त जवळपास 5.5 लाखामध्ये रूम मिळणं मुश्किल आहे। छान असं सजवलेलं रूम आहे, वन रूम किचन आहे आणि एकंदरीतच 5.5 लाखामध्ये ठाण्यामध्ये काहीच मिळू शकत नाही। त्यामध्ये म्हाडा घरं देते ही एक चांगली संधी ठाणेकरांना चालून आलेली आहे, मुंबईकरांना संधी चालून आलेली आहे। कावेसरमध्ये अशीच घरं आहेत पण ती 1 BHKची घरं आहेत, ती मोठी घरं आहेत। त्यांच्या किमती थोडी जास्त असल्या तरी पण ठाणेकर आणि मुंबईकरांना ही सुवर्ण संधी आहे असंच आपण बोलू शकतो। संदीप भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।